श्री स्वामी समर्थ। भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्यासोबतच एक उपाय देखील जन्माला येतो। कर्माचे फळ व्यक्तीला अशा प्रकारे शोधून काढतं जसं की वासरू कळपात असलेल्या गायीमधून आपल्या आईला शोधतो। राधाने भगवान श्रीकृष्णाला विचारले की प्रेमाचा फायदा काय आहे। भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले की जिथे फायदा असतो तेथे प्रेम कधीच नसते। जो मनुष्य नेहमी संशय घेतो त्याला आनंद या जगात किंवा कुठेही आनंद मिळत नाही। भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णांनी मनुष्याच्या नाशाची 6 कारणे सांगितली आहेत। 1 झोप, 2 क्रोध, 3 भीती, 4 थकवा, 5 आळस आणि 6 म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय। या सवयीमुळे माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही। प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते। मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही। त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व द्या। माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली आणण्यासाठी इतरांकडून सल्ला घेतो। जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपणास खूप वाट पाहावी लागत असेल तर समजून जावे की जितके आपण मागितले आहे त्यापेक्षा अधिक आपणास प्राप्त होणार आहे। क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो। फळाची अपेक्षा सोडून कर्मफळाचे पालन करणाऱ्या व्यक्तीचं आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवू शकतो। जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर ते मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।